हा भाग समजून घेण्यासाठी मागचा भाग नक्की आहे का? हो. आज रात्री फक्त मी आणि तू इथंच, आराध्या हळूच म्हणाली. तो लगेच समजला की ती काय करत आहे. क्वीन बी, मला चिडवू नकोस, नाहीतर इथेच करीन काहीतरी असं की सगळे बघत बसतील, असं म्हणत त्याने तिच्या मांडीवर हात ठेवला. त्याच्या चेहऱ्यावर एक खटाळ हास्य आलं. आराध्या लालबुंद झाली, पण सनी काहीही दाखवत नव्हता. तो शांतपणे जेवण करत होता आणि तिचे बाबा म्हणजे शेखर चोप्रा यांच्याशी बोलत होते. मात्र त्याला चांगलंच ठाऊक होतं की आराध्याचं मन कसं भुलवायचं. काय झालं? मांजराने जीभ पकडली का? बोल ना बेबी गर्ल, संकेतने हलक्या आवाजात मोहकपणे विचारलं. एक्सक्यूज मी गाईज, मी सांगितलं होतं ना, नो टॉक, जे मी जोरात म्हणाली आणि खुर्चीतून उठली. सुदैवाने सनीने आराध्याला तिथून ओढून दूर केलं. पुढच्या सकाळी लग्नाच्या तयारीला सगळे लवकर उठले. जेमी आणि अनिता यांनी आराध्याला इतके बॉडी लोशन्स लावायला लावले की तिच्या लक्षातही नव्हते एवढे प्रकार असतात. तिने तर हेअरस्टायलिस्टला 2-3 वेळा केसांचं वेगवेगळं स्टाईल बदलायला सांगितलं. शेवटी ती बिचारी त्रासलीच. गाईज रिलॅक्स, मला ही हेअरस्टाईल आवडते, आराध्या म्हणाली. नाही ग, तू मीडियात दिसणार आहेस, तुला एकदम परफेक्ट दिसायला हवं, जेमी म्हणाली. शेवटी त्यांनी ठरवलं आणि आराध्याचे केस वळणदार प्रिन्सेस ब्रेडमध्ये गुंफले गेले. परफेक्ट, आता ड्रेस, असं म्हणत रितिकाने तिच्यासाठी ड्रेस आणला. आराध्याने तो घातला. एक लांब ट्रेल असलेला पांढरा लेस ड्रेस, ट्यूल ज्वेल नेकलाईनसह. मागील भागावर फुलांच्या नक्षीने लेस बांधलेली होती, ज्यामुळे तिच्या पाठीचा अर्धा भाग दिसत होता. तो ड्रेस तिच्या शरीरावर अगदी फिट बसला होता आणि प्रत्येक वळण उभं करत होता. गाईज, तुम्हाला वाटत नाही का हा ड्रेस थोडा काय सेक्सी? जुली हसून म्हणाली. बरोबर, खूपच जास्त दाखवतोय सगळं, आराध्या आरशासमोर वळत म्हणाली. हो, मिस डिझाईन केलाय हा, कसा वाटतो? जेमी हसत म्हणाले. मी हा ड्रेस सनीच्या पेशन्सची परीक्षा घेण्यासाठी डिझाईन केला. जेमी, मी तुला नाही सोडणार. अगं, जेव्हा तू सनीचा चेहरा पाहशील ना, तेव्हा मला धन्यवाद देशील, ती हसत म्हणाली. ब्युटिशियनने सगळ्यांचे मेकअप केले. ब्राईटमेट्सनी जांभळ्या रंगाचे शॉर्ट्स गाऊन घातले आणि शेवटी लग्नाचा क्षण आला. लग्नाला अजून 1 तास बाकी होता. आराध्याचं मन धडधडायला लागलं. ती खोली तिकडून तिकडे फिरू लागली. गाईज, मला खरंच हे लग्न करायचं आहे का? ती घाबरत म्हणाली. अगं वेडी होऊ नकोस, जेमीने तिला बुके दिला. त्यांचं लग्न ख्रिश्चन पद्धतीने होणार होतं. खरंच सांगते, मला लग्न नकोय, मी पळून जाईन इथून. मग सनीचं काय? आयडिया, आम्ही दोघं मिळूनच पळून जाऊ. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. रितिकाने दार उघडलं. नो बिग्गी, तू आत येऊ शकत नाहीस, जा आणि अल्टरवर थांब, ती येईल. आराध्याने डोकं वळवलं. तिला फक्त सनीच्या डोळ्यांची झलक मिळाली. तेवढ्यात तिचे बाबा विक्रांत कुमार काळ्या सूटमध्ये हात आले. डॅड, प्लीज सांगा ना, तो पण माझ्यासारखाच घाबरलाय ना? ते हसले. हो ग, म्हणूनच तो तुला पाहायला आला होता. खरं सांगायचं तर तो तुला पळवून न्यायच्या तयारीत होता. मी वेळेवर आलो नाही तर तुम्ही दोघं कुठेतरी गायब झाला असता. अगदी माझीही तीच योजना आहे. चला ना, आपण पळून जाऊ, ती हसून म्हणाली. बटरकप, त्यांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत शांतपणे म्हणाले. काळजी करू नकोस, मी आहे ना. आराध्याला थोडं समाधान मिळालं. ती हसली. तुम्हीही खूप सुंदर दिसताय डॅड. तूही बेटा, त्यांनी प्रेमाने उत्तर दिलं. बरं, त्यांनी सांगितलं की तुला काहीतरी पारंपरिक घालायला हवं, म्हणून हे घे, असं म्हणत तिच्या बाबांनी विक्रांत कुमार यांनी आराध्याच्या हातात एक पांढरा हिऱ्यांचा नेकलेस दिला. हे मी खूप आधीच तुझ्यासाठी विकत घेतलं होतं, त्यांनी हळू आवाजात सांगितलं. आराध्याच्या डोळ्यात अश्रू आले. ती त्यांना मिठी मारायला गेली, पण जुलीने लगेच थांबवलं. नको नको, मेकअप खराब होईल. सकाळी 6 वाजल्यापासून करत आहोत हे सगळं. अनिताने तिला नेकलेस घालायला मदत केली. रितिका, सांग ना, मी तुझ्या बिग्गीपेक्षा सुंदर दिसते का? कारण तूच त्याला पाहिलेस, आराध्या चिंतेने विचारते. रितिका हसली. अगं रिलॅक्स, तू खूप सुंदर दिसतेस, आराध्याने सगळ्यांकडे पाहून मनापासून म्हटलं. थँक्यू गाईज, तुम्ही ही वेळ खास बनवली. गप्प बस, त्यासाठीच तर आम्ही आलो आहोत ना, रितिकाने खोडकरपणे उत्तर दिलं. गर्ल्स, चला वेळ झाली आहे, आता निघूया, जुलीने आदेश दिला. हे ऐकताच आराध्याचं पोट गाठ पडल्यासारखं झालं. तिचं हृदय ढोलासारखं धडधडू लागलं. ऑल द बेस्ट, लवकर ये, असं म्हणत अनिता आणि बाकीच्या सगळ्या मुली बाहेर गेल्या. काही मिनिटांनी बाबा तिच्याकडे पाहत विचारतात. तर तयार आहेस? आराध्या खोल श्वास घेत म्हणाली. हो, पण जर मी घसरले तर पकडा हा मला, ती त्यांच्या हाताला धरून चालू लागली. सुदैवाने हॉटेल आणि विवाहस्थळ यांच्यात अंतर खूप कमी होतं.
जसं ती अल्टरजवळ पोहोचली तिला सौम्य संगीत ऐकू आलं. तिने बाबांचा हात घट्ट पकडला आणि श्वास सोडत चालू लागली. रिलॅक्स, बाबा शांतपणे म्हणाले. तिची नजर त्या बाकांवर बसलेल्या पाहुण्यांकडे गेली. तिने मनीष आणि आपला ग्रुप पाहिला. सगळे हसत होते, त्यामुळे थोडं धैर्य आलं. तिने समोर पाहिलं. हिवाळ्याचा काळ होता. बर्फ नुकताच पडायला सुरुवात झाली होती. आल्टाच्या मागच्या झाडांवर शुभ्र पांढरा बर्फ जमा झाला होता. पर्वत ढगांच्या आत हरवले होते. सुमारे 11,000 फुटांवरून दिसणारा तो नजारा श्वास रोखणारा होता. पण त्या सौंदर्यापेक्षा तिचं लक्ष वेधून घेतलं एका व्यक्तीने, सनीने. तो काळ्या टॅक्सिकोत उभा होता, हात खिशात, चेहऱ्यावर गोड पण खट्याळ हसू. त्या क्षणी आराध्याचा सगळा भीतीचा थरकाप नाहीसा झाला. तिचं मन शांत झालं आणि तिच्या ओठांवर हसू आलं. मागून सुनीताजींचा मंद आवाज आला. ती किती सुंदर दिसतेय. बाबा तिच्याजवळ थांबले आणि सनीकडे पाहत म्हणाले, तिची काळजी घे. असं म्हणत त्यांनी तिच्या कपाळावर चुंबन दिलं आणि बाकावर जाऊन बसले. पुजारी बोलू लागला, आपण इथे 2 सुंदर आत्म्यांना एकत्र आणण्यासाठी जमलो आहोत. आराध्याने सनीकडे पाहिलं. तो जणू स्वर्गातून उतरलेला एखादा रोमन देव वाटत होता. त्या टाईट फिटिंग टॅक्सिकोमधून त्याचे मजबूत हात आणि बायसेप्स स्पष्ट दिसत होते. त्याचा चेहरा, त्याची दाढी, ती उंच जबड्याची रेखा, सगळं इतकं परिपूर्ण की आराध्याचं मन थरारलं. त्याचे गडद राखाडी डोळे तिच्याकडे वरपासून खालीपर्यंत पाहत होते, वासनेच्या झलकांसह. त्याने एकदा घोट घेतला. जेमी बरोबर होती. हा क्षण खरंच त्यांच्या संयमाची परीक्षा घेत होता. क्वीन बी, तू माझा संयम आजमावतेस? तो कुजबुजला. श्श, सनी, नीट वाघ, ती हसतच म्हणाली. पुजारी म्हणाला, इथे कुणाला या विवाहाबद्दल आक्षेप आहे का? सभागृहात पूर्ण शांतता पसरली. बरं, मग मी ते नाही समजतो. आता तुम्ही दोघं माझ्या मागोमाग म्हणा. ते एकमेकांच्या डोळ्यात पाहत होते. सगळं जग जणू नाहीसं झालं होतं. आराध्याने हलक्या आवाजात म्हटलं, मी आराध्या तुला सनी म्हणून माझा नवरा मानते. आणि सनीने तिच्या डोळ्यात बघतच उत्तर दिलं, मी सनी तुला आराध्या म्हणून माझी पत्नी मानतो. दोघांनी एकमेकांकडे पाहत आपली शपथ घेतली. आजपासून आम्ही एकमेकांचे होतो. सुखात दुःखात, श्रीमंतीत दारिद्र्यात, आजारपणात आरोग्यात एकमेकांवर प्रेम करू, आदर देऊ आणि शेवटच्या श्वासापर्यंत एकमेकांच्या सोबत राहू. देवाच्या साक्षीने आम्ही ही शपथ घेतो. पुजारी पुढे म्हणाला, श्रीमान सनी चोप्रा, आपण या स्त्रीला आपली विधिवत पत्नी म्हणून स्वीकारता का? सनी हसत म्हणाला, हो. आणि आराध्य विक्रांत कुमार, आपण या पुरुषाला आपला विधिवत पती म्हणून स्वीकारता का? आराध्या हलक्या आवाजात म्हणाली, हो. मग आता अंगठ्या एकमेकांना घाला. दोघांनी अंगठ्या एकमेकांच्या बोटात घातल्या. सभागृहात टाळ्यांचा कळकळाट झाला. पुजारी म्हणाला, आता वर वधू एकमेकांना चुंबन देऊ शकतात. सनी तिच्याजवळ आला, हळूच तिला चुंबन दिला आणि तिच्या कानाजवळ कुजबुजला. आय लव्ह यू वाईफ. आराध्या स्मित हास्य करत म्हणाली, आय लव्ह यू हजबंड. आता ती अधिकृतपणे मिसेस आराध्या सनी चोप्रा झाली होती. देशातील सर्वात आकर्षक पुरुषाची पत्नी. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो तिला मनापासून प्रेम करत होता. तिला आता कोणत्याही ठिकाणी कोणाच्याही समोर त्याला मिठी मारायला किंवा चुंबन द्यायला लाज वाटत नव्हती. तिच्या डोळ्यात आत्मविश्वास आणि अभिमान चमकत होता. दरम्यान जितेश लग्नस्थळावरून सावकाश निघाला आणि हॉटेल मॅनेजरला फोन केला. मिस्टर हरीश, सगळं तयार आहे ना? हो सर, त्याने उत्तर दिलं. लक्षात ठेवा, हे गुप्त आहे. मी मिस अनितासोबत येतोय. आम्ही 1 मिनिटात पोहोचतो, जितेश म्हणाला. ओके सर, मॅनेजरने शांतपणे उत्तर दिलं. शेवटी आराध्या तिच्या सर्वात प्रिय व्यक्तीशी, सनीशी विवाहबद्ध झाली होती. ती अल्टरमधून सनीच्या हाताला धरून बाहेर आली. काही पावलं चालल्यानंतर तिने आपल्या हातातील फुलांचा बुके मागे न पाहताच हवेत उडवला. तो सरळ जाऊन जेमीच्या हातात पडला. कॉंग्रॅच्युलेशन्स जेमी, सगळे आनंदाने ओरडले. जेमी लाजून अक्षयकडे पाहू लागली. यानंतर सगळे परत हॉटेलच्या रूममध्ये आले. तिथे आधीच एक सुंदर 3 थरांचा रास्पबेरी रिपल केक सजवलेला होता. आराध्या आणि सनी दोघांनी मिळून केक कापला. नंतर मंद संगीतावर त्यांचा स्लो डान्स सुरू झाला. आराध्या सनीकडे एकटक पाहत होती. काय झालं? सनीने विचारलं. फक्त विचार करते, आपण इथपर्यंत कसे आलो. अजूनही विश्वास बसत नाही. देशातील सर्वात आकर्षक पुरुष आता माझा नवरा आहे, ती भावुकतेने म्हणाली. तो हलकस हसला. हे सगळं नियतीचा खेळ आहे. आजपासून मी तुला दाखवीन की हा माणूस काय करू शकतो. ती डोळ्यात चमक घेऊन म्हणाली. मी वाट पाहते. हनीमून ट्रिपसाठी तू स्कॉटलंडला आधी जाण्याचा हट्ट का धरलास? त्याने विचारलं. ते माझ्या बकेट लिस्टमध्ये आहे. आपण तिथे 4 दिवस राहू, मग तुझ्या ठिकाणी जाऊया. ठीक आहे, तो म्हणाला. आणि त्यानंतर कुठे जाणार आहोत? सरप्राईज आहे. ठीक आहे, ती हसली.
तेव्हाच सुनीता माईक हातात घेऊन बोलू लागली. सर्वांनी लक्ष द्या. मी माझा मुलगा आणि सुनबाईसाठी टोस्ट उचलणार आहे. तुमचं नातं कायम टिकू दे. सनी आणि आराध्या नाचणं थांबवून एकमेकांकडे पाहतात. सनीने तिच्या कमरेभोवती हात ठेवला आणि मग सगळ्यांनी आपापले टोस्ट दिले. जेमी म्हणाली, माझी बेस्ट फ्रेंड लग्न करते आणि सनी तू तिला रोज हसवत राहा. अक्षय हसत म्हणाला, मित्रा मला वाटलं तू आयुष्यभर सिंगल राहशील, पण देवाने तुला वाचवलं. हॅपी वेडिंग गाईज. आणि आराध्या, आता तुझ्या झोपेचे दिवस गेले. सगळे मोठ्याने हसले. शेखरजी पुढे म्हणाले, माझ्या मुला, जगासाठी तू राजा असलास तरी बायकोसाठी नेहमी विदूषक राहा. हा माझा खास सल्ला. विक्रांतजी, आराध्याचे बाबा, हलकं हसत म्हणाले, मला लग्नाच्या गोष्टी फार कळत नाहीत, पण माझं म्हणणं एवढंच, तुम्ही दोघं एकत्र म्हातारे व्हा. रितिका आनंदाने म्हणाली, बिग्गी, तुझी खारुताई तुझ्यासाठी खुश आहे आणि तुझ्यावर खूप प्रेम करते, पण पुढच्या वेळी माझ्यासाठी एक सुंदर ड्रेस डिझाईन करायला विसरू नकोस. यानंतर अंजू आणि जुली यांनी एक सुंदर गाणं गायलं. तेव्हा आराध्याचं लक्ष गेलं. जितेश आणि अनिता दोघं दिसतच नव्हते. सनी, अनिता आणि जितेश कुठे आहेत? तिने विचारलं. माहीत नाही, तो म्हणाला. आराध्याने जेमीला फोन केला. ते काहीतरी गेस्ट लिस्टबद्दल बघतायत, ते लगेच येतात. काळजी करू नकोस, जेमी म्हणाली. पण पहा ना, मीडिया बाहेर वाट बघते तुमची. जेमीने विषय बदलला. हो, सकाळपासून सगळे उभे आहेत. आपण त्यांना भेटायला हवं. सनीनेही तिच्या बोलण्यात भर घातली. आराध्या हसत म्हणाली, बरं ठीक आहे. हॉटेलच्या बाहेर येताच कॅमेऱ्यांचा आणि व्हिडिओंचा वर्षाव झाला. स्टीफन आणि आशिष यांनी गर्दीला सुरक्षित अंतरावर थांबवले. सुमारे तासभर फोटो आणि व्हिडिओसाठी पोज दिल्यानंतर आराध्या आणि सनी परत हॉटेलमध्ये आले. हळूहळू सर्व पाहुण्यांनी निरोप घेण्यास सुरुवात केली. संध्याकाळ झाली होती. आराध्या कपडे बदलण्यासाठी परत रूममध्ये गेली. आत गेल्यावर तिला जेमी आधीच दिसली. ती त्यांच्या हनीमूनसाठी बॅग पॅक करत होती. मी करते ना हे सगळं जेमी, आराध्याने हसत म्हटलं. ठीक आहे, जवळपास झालंयच, ती म्हणाली आणि बॅग बंद केली. तर आराध्या बोलायला सुरुवात करणार इतक्यात जेमी अचानक धावत वॉशरूमकडे गेली आणि स्वतःला आत बंद करून ओकायला लागली. आराध्या घाबरली. ती धावत आत गेली. जेमी, तू ठीक आहेस ना? हो ठीक आहे, जेमीने टिश्यूने तोंड पुसत म्हटलं. चल बस इथे. आराध्याने तिला हाताने आधार देत पाण्याचा ग्लास दिला. सगळं ठीक आहे ना? आराध्याने काळजीपूर्वक विचारलं. हो, काही नाही, फक्त जेवण खूप छान झालं होतं, त्यामुळे जरा जास्त खाल्लं. जेमीने जबरदस्तीचं स्मित केलं. डॉक्टरला बोलावू का? अरे नाही, काही नाही, मी ठीक आहे, आता काम करते. ती उठली. तेवढ्यात दरवाजावर टकटक झाली. मी आत येऊ का? तिच्या वडिलांचा आवाज आला. या बाबा, आराध्याने म्हटलं. बटरकप, तुझ्यासाठी एक गिफ्ट आहे. त्याने हातातला बॉक्स तिला दिला. आराध्याने तो उघडला. आज सुंदर लाल डिझायनर साडी होती, ज्यावर फुलांचे सुंदर डिझाईन आणि दागिने लावलेले होते. वा बाबा, किती साडी सुंदर आहे. तुम्ही घेतली का ही? ती आश्चर्यचकित झाली. हो, मला वाटलं ही तुझ्यावर शोभेल, त्यांनी हसत सांगितलं. थँक्यू बाबा, आराध्याने प्रेमाने म्हटलं. खाली व्हेन्यूवर आपण कौटुंबिक फोटोशूट करणार आहोत. मला हवंय की तू ही साडी घालून खाली ये. आपला एक फोटो हवा ना आठवणीसाठी? पण बाबा, सगळे, काळजी करू नकोस, मी सगळ्यांना सांगितलंय. त्यांनी हसतच थांबवलं. ठीक आहे मग, आराध्याने मांडव लावली. अरे जेमी, मी विसरलो, अक्षय तुला शोधत होता. काही विचारायचे म्हणे, बाबा म्हणाले. ठीक आहे, मी लगेच येते. आराध्या, तुला काही मदत हवी का? नाही, मी करू शकते, ती म्हणाली. लवकर ये हां. जेमी आणि आराध्याचे वडील रूममधून बाहेर गेले. आराध्याने हळूच कपडे बदलले. त्या सुंदर लाल साडीमध्ये स्वतःला गुंफले आणि दागिने घातले. आरशात स्वतःकडे पाहून ती हसली. वाईट नाही, अगदी छान दिसते मी. सनीसोबत लग्न अशा पोशाखात झालं असतं तर, ती विचारात हरवली आणि लगेच स्वतःलाच थांबवलं. मी आधीच त्याची पत्नी आहे, त्यामुळे असं काही विचार करायलाच नाही. ती खोलीतून बाहेर आली आणि खाली व्हेन्यूकडे गेली. सगळीकडे अंधार होता, एकही दिवा नव्हता. बाबा, ती मोठ्याने म्हणाली. थंडगार वारा तिच्या आवाजाला उत्तर देत शांततेत विरला. सगळेजण कुठे आहात? ती पुन्हा ओरडली. अचानक सरप्राईज असा एकच मोठा आवाज आला आणि क्षणात दिवे लागले. आराध्या क्षणभर स्तब्ध झाली. तिच्या समोरचं दृश्य पाहून ती थक्क झाली. लग्नाचं ठिकाण आता एका सुंदर मंडपात रूपांतरित झालं होतं. मध्ये विटांनी बनवलेलं छोटं वेदीचं ठिकाण आणि तिथे पुजारी मंत्र म्हणत हवन पेटवत होता. ती सभोवती पाहते आणि अजूनच चकित होते.
सुनीताजी, अंजू, रितिका, जेमी, अनिता, जुली, रोसाली आणि ईशा सगळ्या साड्यांमध्ये सजल्या होत्या. आणि बाबा, शेखर, जितेश, अक्षय, टिनेश, जतीन, रायन, मनीष सगळे धोतर आणि शुभ्र शर्टमध्ये दिसत होते. आराध्या अजूनही त्या दृश्यात हरवली होती. तेवढ्यात मागून आवाज आला, रेडी टू मॅरी अगेन. ती मागे वळली. सनी उभा होता. पांढरा शुभ्र शर्ट, बाही अर्धी मोडलेली, खाली पारंपरिक धोतर. सकाळपेक्षा तो अजूनच देखणा दिसत होता. त्याच्या शर्टवर पडलेली हलकी गुलाबी छटा त्याला अधिक मोहक बनवत होती. आराध्याने त्याच्याकडे पाहताच श्वास थांबला. ती त्याच्यापासून नजर हटवूच शकत नव्हती. तू तू हे सगळं माझ्यासाठी केलं? तिने अडखळत विचारलं. त्याने हसत तिच्या गालावर हात फिरवला. हो बेबी गर्ल, फक्त तुझ्यासाठी. त्या शब्दांवर तिच्या डोळ्यात अश्रू आले. श क्वीन बी, आनंदाच्या क्षणी अश्रू नाही. तो प्रेमाने म्हणाला. पण तुला कसं कळलं मला असं काही हवं होतं? थोडंसं कानोसा घेतला मी. तू आणि बाबा बोलत होतात की तुला पारंपरिक विवाह मंडपाची आठवण येते म्हणे. आराध्याने त्याला हलकेच ओठांवर चुंबन दिलं. मी तुझं काय केलं रे, जो तू असा आहेस? तो हसला. तू माझं आयुष्य आहेस क्वीन बी. पण या सगळ्यांचं श्रेय जितेश आणि अनिताचं आहे. त्यांनी सगळं अरेंज केलं. बाकी सगळ्यांनी मदत केली. आराध्याने सर्वांकडे कृतज्ञतेने पाहिलं. तर मग रेडी? जितेशने विचारलं. हो, ती म्हणाली. दोघे मंडपात बसले. पुजाऱ्याने मंत्रोच्चार सुरू केला आणि दोघांनी एकमेकांच्या गळ्यात हार टाकले. सनी तिच्या कानाजवळ वाकून हळूच म्हणाला, मला समजत नाही या धोत्रात माणसं कशी बसतात. सतत कमरेवरून सटकतंय. जर पडलं तर हसू नकोस हां. आराध्या हसून खुदकन गप्प बसली. पुजाऱ्याने सनीला मंगळसूत्र दिलं. सनीने ते आनंदाने आराध्याच्या गळ्यात बांधलं. सगळ्यांनी फुलांनी त्यांच्यावर आशीर्वादाचा वर्षाव केला. रितिकाने आराध्याच्या साडीचा पदर सनीच्या धोत्राच्या टोकाला बांधला. दोघांनी एकमेकांचा हात धरून सप्तपदी घेतली. आराध्याचं मन आनंदाने भरून आलं होतं. तिला आता आणखी काही हवं नव्हतं. ते दोघे मंडपाबाहेर आले आणि सुनीता, शेखरजी आणि बाबांच्या चरणी नमले. जितेश, खूप खूप धन्यवाद. आराध्याने भाऊक होत म्हटलं. माझ्या वहिनीसाठी काहीही. जितेशने मिठी मारली. आणि थोडा वेळ अनितासोबत घालवण्यासाठीही बहुतेक. आराध्याने चेष्टेत विचारलं. कदाचित तेही. तू खूप हुशार आहेस. जितेश हसला. अनिता, तुझ्याही खूप खूप धन्यवाद. तुला सगळी विधी आठवलीत का? आराध्याने तिला मिठी मारत विचारलं. अगं वेडेपणा करू नकोस, अनिता हसत म्हणाली. मी काही विसरले नाहीये. बाबासुद्धा या सगळ्यात मदत करत होते. पण एक गोष्ट मात्र मला अजिबात आवडली नाही. जितेश सोबत इतके तास एकटं काम करावं लागलं. आराध्याने सगळ्यांकडे पाहून भाऊक होत म्हणाली. थँक्यू सगळ्यांना. खरंच मनापासून धन्यवाद. ओ डार्लिंग, म्हणत सुनीता पुढे आली आणि तिला घट्ट मिठी मारली. बस आता, भावनांचा ओव्हरडोस नको, अंजूने मजेत ओरडली. हो, आता फोटो टाईम, अक्षयने मोठ्याने म्हटला. सगळ्यांनी मिळून खूप साऱ्या फोटोंचा वर्षाव केला. 2 तासानंतर सगळे पुन्हा हॉटेलमध्ये परतले. आराध्याने ब्राऊन रायन कॉटन मिडी ड्रेस घातला आणि खाली उतरली. हॉटेलच्या बाहेर सर्वजण त्यांच्या हनीमूनच्या सेंड ऑफसाठी थांबले होते. सनी काळच्या दाराला टेकून उभा होता. काळी पॅन्ट, नेव्ही ब्लू शर्ट, बाही कोपऱ्यापर्यंत मोडलेली आणि चेहऱ्यावरती मोहक स्मित रेषा. जेमी आणि अनिता सामान कारमध्ये ठेवत होत्या. सर्वांनी आराध्याला शुभेच्छा दिल्या. ती बाबांकडे गेली आणि मिठी मारली. बाबा, मी आता हनीमूनला चालली आहे. मला ठाऊक आहे ग. बाबा हसले. तिच्या केसांवर काहीतरी ओलं जाणवलं. बाबा रडताय का? तिने हलकेच विचारलं. काय? नाही, पाऊस पडलाय, बाबा म्हणाले. तुमच्या डोळ्यांतूनच का? ती हसत म्हणाली. बाबा हलकेच हसले. लक्षात ठेव, मी नेहमी तुझ्यासोबत आहे. माहिती आहे बाबा, लव्ह यू. ती भावूक झाली. ठीक आहे मग. त्याने तिचा हात सोडला. जा, हनीमूनचा आनंद घे. आणि डोळ्यातलं पाणी पुसलं. सी यू सून, ती म्हणाली. ती सनीकडे गेली. तो प्रेमाने विचारतो, रेडी मिसेस चोप्रा? आराध्याने मान हलवली. सनीने तिच्यासाठी कारचं दार उघडलं. ती बसली आणि त्याने तिच्या कपाळावर हलकं चुंबन दिलं. चल, स्कॉटलँड आपली वाट बघतंय, म्हणत त्याने कार सुरू केली. सगळ्यांनी आनंदाने आरोळ्या दिल्या. हात हलवत त्यांना निरोप दिला. कार हळूहळू विमानतळाकडे निघाली. आराध्याने मागे पाहिलं. सगळे दृश्य मागे अदृश्य होत गेले. आता फक्त ती आणि तो, दोघं. आराध्याने मनात हसत विचार केला. सनी, आता माझी पाळी आहे. स्कॉटलँडमध्ये तुझ्यासाठी काहीतरी खास आहे. सनी आणि आराध्य एका तासाच्या प्रवासात त्याच्या खासगी जेटने स्कॉटलँडला पोहोचले. त्याने इन्व्हरलोची कॅस्टल हॉटेलमध्ये त्यांच्यासाठी खास खोली बुक केली होती. दोघेही आत गेले. खोली स्वच्छ, आलिशान आणि पंचतारांकित हॉटेलसारखी परिपूर्ण होती. आराध्याने खिडकी उघडली. बाहेरचं दृश्य अगदी स्वर्गीय होतं. हिरव्यागार झाडांची दरी,
शांत तलाव आणि दूरवर उंच झाडांच्या रांगा. त्या दृश्याने तिला ट्वेलाइट चित्रपटातील निसर्ग दृश्यांची आठवण करून दिली. थंडगार वाऱ्याची झुळूक अंगावर आली आणि प्रवासाचा सारा थकवा नाहीसा झाला. ती बेडवर बसली. बेड अत्यंत मऊ होता, पण थोडासा लहान वाटत होता. पोर्टरने सामान खोलीत ठेवले. सनीने त्याला टिप दिली आणि तो बाहेर गेला. थकलीस का? सनीने तिच्याजवळ बसून विचारलं. या खोलीत येईपर्यंत थकले होते, पण आता नाही. आराध्या त्याच्या खांद्यावर डोकं टेकवत म्हणाली. त्याने तिच्या डोक्यावर हलकं चुंबन दिलं. बेड एवढा लहान का आहे? ती हसत म्हणाली. मी मुद्दाम छोटा मागवला, म्हणजे तू माझ्यापासून दूर जाणार नाहीस. त्याने खट्याळपणे उत्तर दिलं. अक्षय बरोबर म्हणाला होता. माझ्या झोपेचा नाश होणार आहे. ती खिदळली. का? तुला ते आवडणार नाही? तो म्हणाला. मी असं नाही म्हटलं, पण तुझा हात स्वतःजवळ ठेवणं अवघड आहे. इतकी वर्ष तू या क्षणाची वाट पाहत होतास. ती हसत म्हणाली. तो लगेच गंभीर झाला. म्हणजे तू म्हणतेस की मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नाही? हो, कारण तू त्या पांढऱ्या गाऊनमध्ये मला डोळ्यांनीच उघडं केलं. ती म्हणाली. अरे खरंच? मग त्यावेळी कोण माझ्याकडे धोतीत पाहून तोंडातून लाळ गाळत होतं? मी तरी तुला नजरेने उघड केलं नव्हतं. ती चिडवून म्हणाली. तो हसला. ठीक आहे, मग आपण बेट लावूया. कसली बेट? पाहूया आधी कोण सुरुवात करतं. सनी नको असं. का? आपण इथे आनंद घ्यायला आलोय, कृपया नाही म्हण. मी असं नाही म्हणालो की आपण एकमेकांना स्पर्श करू शकत नाही. आपण हसू, हातात हात घेऊ, चुंबन देऊ शकतो, पण पाहूया कोण आधी पुढे येतं. आराध्या शांत झाली. काय झालं? हरायची भीती वाटतेय का? सनीने चिडवत विचारलं. खरं सांगायचं तर तिलाच त्याच्या स्पर्शाची जास्त आस होती. ती या क्षणांची खूप दिवसांपासून वाट पाहत होती, पण दाखवत नव्हती. आता तोच तिला आव्हान देत होता. तिला ठाऊक होतं की ती लवकर हार मानेल. त्याचा तो मिंटसारखा सुगंधच पुरेसा होता तिचं मन ढवळायला. हा मला माहीत होतं तू स्वतःवर नियंत्रण ठेवू शकणार नाहीस. म्हणजे मी जिंकलो, तो हसत म्हणाला. त्याने तिच्या अहंकाराला धक्का दिला. असं वाटतं तुला? ठीक आहे मग, ही बेट मान्य, ती ठामपणे म्हणाली. खात्री आहे? पूर्ण खात्री. ठीक आहे, मग या क्षणापासून बेट सुरू. आराध्याने मनात विचार केला. मला याचा नक्की पश्चाताप होणार आहे. दोघांनी डिनर ऑर्डर केला आणि खोलीतच जेवले. नंतर दोघं एकमेकांच्या मिठीत गुंडाळून झोपी गेले. आराध्याच्या मनात विचार आला. वाह, हनीमूनची सुरुवातच किती सुंदर झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी आराध्या उठली तेव्हा सनी खोलीत नव्हता. तो बाथरूममध्ये होता. आराध्याने मनात विचार केला. हे हनीमून असंच संपणार का? मला तो मूर्ख पैस स्वीकारायलाच नको होती. देवा. तेवढ्यात सनी बाथरूममधून बाहेर आला. गुड मॉर्निंग, तो हसत म्हणाला. आराध्याच्या डोळ्यात क्षणभर थबकले. तो फक्त टॉवेलमध्ये होता. त्याच्या ओल्या कोरलेल्या शरीरावरून पाण्याचे थेंब खाली पडत होते. देवा, मी स्वतःला कसं आवरू? तिच्या मनात आवाज आला. कुठेतरी दुसरीकडे पाहते, त्याच्याकडे पाहायला नको. ती वळली आणि दुसरीकडे पाहू लागली. गुड मॉर्निंग, ती शांतपणे म्हणाली. छान झोप झाली? तो तिच्याजवळ आला. हो. आराध्याला आपले तापमान वाढताना जाणवले. तो आणखी जवळ आला. त्याच्या केसांवरील थेंब तिच्या चेहऱ्यावर पडले. तो जसा जवळ येत गेला, तिचं हृदय छातीतून बाहेर पडेल की काय अशी अवस्था झाली. तिने डोळे मिटले. काहीतरी होणार असं वाटत असतानाच सनी हलक्या आवाजात हसला आणि बाजूच्या खुर्चीवर ठेवलेला टॉवेल उचलला. आराध्याने हळूच डोळे उघडले. काय झालं? मला फक्त टॉवेल हवा होता, तो हसत म्हणाला. त्याने केस पुसायला सुरुवात केली. सकाळच्या उन्हात त्याचे शरीर चमकत होते. त्या मिंटच्या सुगंधाने ती अक्षरशः वेडी झाली. तो डोळा मारत म्हणाला. पाहणं थांबत नाही ना? अरे वा, मुद्दाम मला चिडवत आहेस? आराध्याच्या मनात विचार आला. संकेत चोप्रा, ही पैस तू चुकीच्या व्यक्तीशी लावली आहेस. आता तूच माझ्याकडे येण्यासाठी विनवशील. ती उठली. मी अंघोळ करून येते. ठीक आहे, मी डायनिंगमध्ये थांबतो, तो म्हणत तिच्या कपडावर किस करून गेला. आराध्या अंघोळ करून बाहेर आली. तिने बॅग उघडली आणि लगेचच ओरडली. काय रे हे? अक्षय आणि अंजू, तुम्हाला मी सोडणार नाही. बॅगमध्ये तिच्या अपेक्षेप्रमाणे कपडे नव्हते. फक्त छोटे शॉर्ट्स आणि लेसच्या ड्रेसांनी बॅग भरली होती. हे मी बाहेर घालणार? कधीच नाही, ती वैतागून म्हणाली. थोड्या वेळाने तिच्या चेहऱ्यावर एक खोडकर हास्य आलं. थांब सनी, आज तुला मी धडा शिकवते. तू सकाळी मला चिडवलंस ना, आता तुला तुझ्याच औषधाचा स्वाद चाखवते. तिने एक आकर्षक ड्रेस निवडला. रुपेरी सिक्विनचा वन शोल्डर ड्रेस, जो फक्त तिच्या मांड्यांपर्यंत होता. सनी डायनिंगमध्ये बसून विचार करत होता. क्वीन बी, मला ठाऊक आहे तू माझ्याशिवाय राहू शकत नाहीस. मी तुला चिडवेन, पण तुझ्या जवळ येणार नाही. तूच आधी माघार घेशील. पण जेव्हा त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्याचा आत्मविश्वास चुरगळला. आराध्या जिन्यावरून खाली येत होती. रुपेरी ड्रेसमध्ये,
उंच टाचांच्या सॅल्डन्समध्ये आणि तिचे केस उजव्या खांद्यावर ओघळत होते. तिच्या पाठीचा भाग पूर्णपणे दिसत होता. तिच्या चेहऱ्यावर ते खोडकर हसू होतं. सनीच्या तोंडून शब्दच फुटेनात. देवा, ही तर अक्षरशः घातक दिसतेय. आता मला स्वतःला आवरणं अवघड आहे, तो मनात म्हणाला. आराध्या सनीजवळ येऊन बसली. हाय, ती हलक्या आवाजात म्हणाली. सनीच्या मनात लगेच विचित्र विचार सुरू झाले. अरे देवा, स्वतःवर नियंत्रण ठेव सनी. विचार बदल, विचार बदल. तो मनात स्वतःशीच बोलू लागला. का बरं तारे दिवसा दिसत नाहीत? रॉबर्ट डाउनी ज्युनियरने आयर्नमॅनमध्ये काम का केलं? मासे जमिनीवर का राहू शकत नाहीत? आणि ही इतकी सेक्सी का दिसते रे देवा? आराध्याने त्याच्या हातावर आपला हात ठेवला. तू ठीक आहेस ना? त्याच्या शरीरात विजेचा झटका बसल्यासारखं झालं. पोटात फुलपाखरं उडाली. काय? तो अडखडला. ती हसली. तू खरंच ठीक आहेस ना? हो हो, मी म्हणजे नाश्ता ऑर्डर करूया? तो अजूनही तोंडात शब्द शोधत होता. तेवढ्यात ती त्याच्या कानाजवळ झुकली आणि हलक्या आवाजात म्हणाली, डार्लिंग, तो वेटर आहे. सनी गप्प बसला. त्याचं शरीर अक्षरशः तापलं होतं. नाही सनी, स्वतःला आवर आवर. त्यांनी नाश्त्याची ऑर्डर दिली. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या कथेच्या पुढच्या भागामध्ये. पण तोपर्यंत तुम्हाला आपल्या ह्या कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.